सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना आगामी होणाऱ्या नगरपालिका नगरपरिषद निवडणूक अनुषंगानं जिल्ह्यामध्ये अवैध हत्यारे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या आदेशान्वये किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई दीपक मेढे, पोलीस अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, शाहिद शेख, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब नागरगोजे अशांचे पथक नेमून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले। पोलीस पथक दिनांक 24 नोव्हेंबरला पहाटे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की एक इसम त्याच्याजवळ वेगवेगळे धारधार लोखंडी हत्यारे घेऊन मोटारसायकलवर जामखेड ते बीड जाणाऱ्या रोडनं जात आहे। त्यानंतर पथकाने तात्काळ जामखेड शहरातील हॉटेल रघुनंदन समोर रोडवर सापळा रचून थांबले असता एक इसम मोटारसायकलवर येताना दिसून आला। तेव्हा पथकानं सदर मोटारसायकलवरील इसमास थांबवून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव कैयब शकील पठाण असे सांगितले। त्याचे 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 2 लोखंडी कोयते, एक कुऱ्हाड, एक सुरा, एक चाकू आणि एक मोटारसायकल असा एकूण 32,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। ताब्यातील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी आणि जप्त मुद्देमाल जामखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे।